उल्हासनगर महानगरपालिकेतून सेवानिवृत्ती झालेल्या शेकडो कर्मचाऱ्यांनी 7व्या वेतन आयोगानुसार मिळणारी थकबाकी, निवृत्ती उपदान आणि रजारोखी करण्याची रक्कम एकरकमी देण्याची जोरदार मागणी केली आहे। आमच्या हक्काचे पैसे मृत्यूपूर्वी मिळणार का असा सवाल करत त्यांनी प्रशासनाकडे न्यायाची हाक दिली आहे। महाराष्ट्र शासनाने बक्षीस समितीच्या शिफारशीनुसार 1 जानेवारी 2016 पासून 7व्या वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला होता। तसेच जानेवारी 2019 पासून सुधारित वेतन रोखीने देण्याचे आदेशही देण्यात आले होते। मात्र उल्हासनगर महानगरपालिकेत प्रत्यक्ष अंमलबजावणी फेब्रुवारी 2023 पासून सुरू झाली असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे। जानेवारी 2016 ते डिसेंबर 2018 या कालावधीतील थकबाकी 5 वर्षात 5 समान हप्त्यात देण्याचा निर्णय असतानाही पालिका प्रशासनाने तो पूर्णपणे पाळलेला नाही। उलट फेब्रुवारी 2023 पासून दरमहा केवळ 2000 रुपये किंवा एकूण थकबाकीच्या 1% इतकी अल्प रक्कम देण्यात येत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। विशेष म्हणजे 2016 ते 2020 दरम्यान सेवानिवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्यांना आतापर्यंत फक्त 30% रक्कम मिळाली असून उर्वरित 70% रक्कम अद्याप प्रलंबित आहे। याचबरोबर निवृत्ती उपदान आणि रजारोखी करण्याची रक्कमही 6व्या वेतन आयोगानुसारच देण्यात आल्याचा आरोप आहे। दुसरीकडे 2021 नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मात्र 7व्या वेतन आयोगानुसार संपूर्ण रक्कम मिळाल्याने भेदभाव होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे। वयाच्या 70ीत पोहोचलेले आणि विविध आजारांनी त्रस्त असलेले अनेक निवृत्त कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले असून आमच्या हक्काची लाखो रुपयाची थकबाकी एकरकमी द्यावी अशी त्यांची मागणी आहे। या मागण्यांसाठी सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांनी 20 एप्रिल 2026 रोजी उल्हासनगर महानगरपालिका मुख्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन केले। तसेच 21 एप्रिल पासून आमरण उपोषणाचाही इशारा देण्यात आला। या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब बनसी नेटके, सहसचिव प्रकाश वडनेरे यांच्यासह नंदलाल समतानी, तानाजी पतंगराव, भगवान यादव कुमावत, उमेश ठाकूर, रतन केदार, राकेश रॉय, भीमराव खैरे, वामन सोनावणे, BM नितनवरे आदी पदाधिकारी, अनेक सेवानिवृत्त कर्मचारी सहभागी होणार आहेत। दरम्यान पालिका प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले असून निवृत्त कर्मचाऱ्यांना न्याय मिळणार का याकडे शहराचे लक्ष लागले आहे। वास्तविक पाहता उल्हासनगर महानगरपालिका सेवानिवृत्त कर्मचारी संघाच्या वतीने यापूर्वी बऱ्याच वेळा पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु अद्यापपर्यंत त्याचं आउटपुट पाहिजे तसं मिळालं नसल्या कारणास्तव सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने आम्ही हे आज 20/4/2026 रोजी धरणे आंदोलनचं आयोजन केलेलं आहे। आणि उद्यापासून आज जर आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही तर उद्यापासून आमच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आम्ही आमरण उपोषण करणार आहोत। प्रलंबित मागण्या आमच्या मुळात 7व्या वेतन आयोगाचा फरक 2016 पासून तर आज पर्यंत काही कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युटी उपदान त्यांचं अर्थात त्यांचे इतर फरक इतर येणे त्यांचे प्रलंबित आहेत। त्याचप्रमाणे काही कर्मचारी असे आहेत त्यांच्या वेतन श्रेणी देखील कट करण्यात आलेल्या आहेत। सेवानिवृत्तीच्या समय त्यांच्या वेतन श्रेणी कट केल्या त्या सुद्धा पूर्ववत द्यायला पाहिजे। वास्तविक पाहता महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना इतर लोकांना मिळतात तर यांना पण LHD किंवा LGSच्या त्यांच्या इन्क्रिमेंट त्यांना का कट करण्यात यावे हा एक आमचा आग्रह आहे। त्याचप्रमाणे 10-20-30चा एक प्रश्न आहे जो इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही मिळावा हीच आमची भावना आहे। आजच्या बैठकी झाल्या त्यांनी आम्हाला लेखी पत्र दिलेले आहेत की तुम्हाला 25 सप्टेंबरच्या आतमध्ये म्हणजे सप्टेंबर अखेरपर्यंत 25 अखेरपर्यंत तुम्हाला सर्व तुमचं देणे मिळून जातील असे आम्हाला पत्र लेखी आहे आमच्याकडे, परंतु त्यावर अद्यापपर्यंत कुठलाही म्हणजे ठोस निर्णय झालेला नसल्यामुळे पुनश्च आम्हाला हे उपोषण आणि धरणे आंदोलनाचा पवित्रा स्वीकारावा लागला आहे।